मथुरा वृंदावनचे 3 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे आणि हा चौथा व्हिडिओ आपला आग्र्याचा राहणार आहे। ही ट्रिप करायला आपल्याला किती खर्च आला ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आता आपण वृंदावनवरून मथुरेला जात आहोत। जाता जाता आपल्याला हे वैष्णवदेवी धाम लागतं। खूप छान आहे, तुम्ही इथे नक्की जा। आता आपण मथुरेवरून आग्र्याची बस घेणार आहोत। आपण आता बसमध्ये बसलो। ही 10 वाजता एसी बस सुटते। तशा 5-5 मिनिटांनी भरपूर बसेस आहे आग्र्याला जाण्यासाठी। आता आपण आग्र्याला पोहोचत आलो आहे। इथे अकबरचा मकबरा आहे। झाडांमुळे नीट दिसत नाही आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। याच्यानंतर हा खूप मोठा गुरुद्वारा आहे, खूपच मोठा आहे। इथे रोज लंगर असतं, जेवण असतं। इथे आले की तुम्ही नक्की इथे या। आता आपण आग्र्याला पोहोचलो। आता एक आपण कॅब केली आहे आणि आपण आपल्या हॉटेलमध्ये चाललो आहे। हॉटेल ताजमहलच्या अगदी जवळ आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्स। आता आपण जाता जाता आपण आग्रा बघूया। आग्रा भरपूर डेव्हलप झालेला आहे। मी 30 वर्षापूर्वी आग्र्याला आली होती, त्यावेळेस इतकं काही डेव्हलप नव्हतं। आता छान मेट्रो वगैरे पण झाली आहे इथे। आता आपण आग्रा सिटी बघत बघत चाललेलो आहे। आणि इथे भरपूर स्टॅच्यूज पण आहेत। आणि वरती हे मेट्रो लाईन्स आहे आणि आपण मेट्रोनेच जाणार आहोत फोर्टला। आता आपण आलो आहे आपल्या हॉटेलमध्ये। छान असं हॉटेल आहे, अगदी रिझनेबल आहे। 1,500-2,000 हजारापर्यंत तुम्हाला आरामात छान हे हॉटेल मिळू शकतं। आता आपण आग्रा फोर्ट बघायला मेट्रोने जाणार आहे। मेट्रो आली आपली आणि मेट्रोची तिकीट पण फक्त 20 रुपये आहे, त्यामुळे आम्हाला जाण्या येण्याचा खर्च पण खूप कमी आला। आणि अगदी सुटसुटीत जागा पण इथे होती बसायला। आता मेट्रोमधून तुम्हाला मी ताजमहल दाखवत आहे। लांब दिसत आहे, हे बघा। खूप छान वाटत आहे। वातावरण खूप छान होतं, थंड होतं अगदी। नुकताच पाऊस पडलेला होता। मेट्रो स्टेशन बघा किती छान आहे, नवीनच झाला आहे एक 5-6 महिन्यापूर्वी। आमची ही ट्रिप वृंदावन, मथुरा आणि आग्रा असे 4 days 3 night ची होती। आम्हाला अतिशय कमी खर्च आला, अगदी पर पर्सन 7 ते 8 हजार रुपये। आता आपण आलो आहे आग्रा फोर्टला। शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथे आणि खूप मोठा फोर्ट आहे। आता आपण हळूहळू आपण आज जाणार आहोत फोर्टच्या। हे एंट्रन्स गेट आहे फोर्टचं आणि फोर्ट बघा किती मोठा आहे। आणि अर्धा फोर्ट यांनी आर्मीवाल्यांना दिलेला आहे। हा दिवाने खास आहे। औरंगजेबने शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत उभं केलं होतं। हाच तो हॉल आहे मोठा आणि हे वरती औरंगजेबची बसायची जागा आहे। या आग्रा फोर्ट मधून ताजमहल पहा किती छान दिसत आहे। आता आपण परत मेट्रोने आपल्या हॉटेलमध्ये जाणार आहोत। मेट्रोमध्ये अगदी 5 जण होते पूर्ण मेट्रोमध्ये। कोणी इथे मेट्रो यूज करत नाही।
आणि दुसऱ्या दिवशी ताजमहल बघायला आम्ही चालत चालतच गेलो. आमच्या हॉटेलपासून ताजमहल अगदी वॉकिंग डिस्टन्सवर होता. गेल्यानंतर सुंदर असा ताजमहल बघायला मिळाला. तिथे छान मी फोटोज वगैरे पण काढले. आणि या ताजमहलच्या मागे ही यमुना नदी आहे. खूप मोठं पात्र आहे नदीचं. अगदी अवाढव्य असं मोठं पात्र आहे. आणि इथे ताजमहलच्या गार्डनमध्ये खूप स्क्युरेल होत्या. खारुताई, तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा. हे ताजमहलच्या बाहेर असे छोटे छोटे दुकानं होते. सगळं मार्बलने केलेल्या वस्तू होत्या. वृंदावन, मथुरा आणि आग्र्याची ट्रिप आपली इथे संपत आहे. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी त्याचे नक्की उत्तर देईल. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.